2026च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सप्टेंबर पर्यंतची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली। यावरच बोलण्यासाठी शेतकरी नेते आहेत सरोजताई काशीकर। ताई, बजेटमध्ये सप्टेंबर पर्यंतची घोषणा करण्यात आली, आपण समाधानी आहात का? नाही, आम्ही तर सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आतापर्यंत भांडत आलो आणि सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती हवी आम्हाला, माफी नव्हे, कारण आम्ही गुन्हेगार नाही। या देशाला पिकवून आम्ही खाऊ घातलं, अन्नधान्यांनी हा देश स्वयंपूर्ण केला आणि तरी तुम्ही आम्हाला माफी म्हणत असाल तर सॉरी, सरकारने माफी हा शब्द वापरणे बंद करायला पाहिजे। शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करणे असं करायला पाहिजे। 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती देणार असं आता मुख्यमंत्री महोदय बोलले। सप्टेंबर 25 पर्यंतची 2 लाखाची कर्जमुक्ती। ती कर्जमुक्ती जोपर्यंत आमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा का, एवढी विश्वासार्हता या सरकारने गमावलेली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत। शिवाय 50,000 रुपये जे सरसकट कर्ज फेडत आलेले आहे शेतकरी, त्यांच्या खात्यावर ते जमा करणार होते। मागच्याही वेळी म्हणाले होते, पण मला वाटते ते जमा झाले नाही आणि आताही म्हणतात आहे, तर ते जमा झाल्यावरच आम्ही सरकारला नक्की धन्यवाद करू की ठीक आहे बा, तुम्ही फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला। आजच्या परिस्थितीत या सर्व नैसर्गिक आपत्तीपुढे ही पाकळी सुद्धा त्या शेतकऱ्याला बरी वाटेल। मात्र केवळ आशेचं मोहोळ दाखवून जर त्या शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पाडत असतील तर पुन्हा त्या शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेत ढकलण्याचं पातक या सरकारने करू नये, एवढंच मी या अर्थसंकल्पाबद्दल आणि या शेतकऱ्यांच्या 2 लाखाच्या कर्जमुक्तीबद्दल बोलू इच्छिते। ही जी कर्जमाफी झाली, ही कर्जमाफी नाही आहे, ही मुक्ती म्हणावं लागेल। शेतकऱ्यांनी कोणतीही चोरी केली नाही किंवा कोणता गुन्हा केला नाही, त्यामुळे ती माफी होऊ शकत नाही, असेच एकंदरी मत शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर यांनी व्यक्त केले। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।